निघाली आहे। आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेमध्ये 65 नगरसेवक निवडून आलेले आहेत। गट स्थापना करायची होती आणि त्यासाठी शिवसेना भवनामध्ये सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना बोलावण्यात आलेलं होतं। पण सरिता म्हस्के या एकमेव अशा नगरसेविका होत्या की ज्या गट स्थापनेच्या मीटिंगला अनुपस्थित राहिल्या। त्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा रंगली आणि एक मोठा ड्रामा पाहायला मिळाला। पण या नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के पुन्हा एकदा संपर्कात आलेल्या आहेत। म्हस्के नॉट रिचेबल झाल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या, पण 24 तासांनी म्हस्के पुन्हा एकदा पक्षाच्या संपर्कात आल्या। त्याआधी दिवसभर त्यांना पक्षाकडून सातत्याने संपर्क सुरू होता। मिलिंद नार्वेकरांच्या निवासस्थानी त्या मध्यरात्री दाखल झाल्या आणि यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांची त्यांनी भेट घेतली। मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 157 मधनं सरिता म्हस्के शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आल्यात, पण त्या नॉट रिचेबल झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या। आता सरिता म्हस्केंनी कोकण भवनात जाऊन गटासोबत आपली नोंदणी केली आहे आणि माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा जीव भांड्यात पडला, पण भाजपकडनं मात्र सरिता म्हस्के यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली। मी काल देवदर्शनाला गेले होते, माझा नवस होता आणि आम्हाला कालच्या मीटिंगचं परवा रात्री उशिरा मेसेज आला होता, त्याच्यामुळे मला कल्पना नव्हती। तोपर्यंत मी देवदर्शनाला निघून गेले होते, पण ज्यावेळेस मला ही बातमी कळाली, आम्ही मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कामध्ये होतो, त्यांना सांगितलं असं असं आहे, आम्ही येतो। पण जेव्हा मीडियामध्ये ही बातमी अशा पद्धतीने जेव्हा फ्लो झाली, तेव्हा आम्हाला वरून आदेश आले की तुम्ही तुमचे मोबाईल स्विच ऑफ करा, तुम्हाला ट्रेस केलं जाईल, तुम्ही जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही कुणाशी काहीही बोलू नका। हे देवदर्शन नव्हतं, हे लक्ष्मी दर्शन होतं आणि हे लक्ष्मी दर्शन झालं नाही म्हणून ते परत आले। या इलेक्शनच्या अगोदरच ज्या नेत्यांनी त्यांना निवडून आणलेलं आहे त्या नेत्यांनी डील केलेली आहे आणि ऍडव्हान्स सगळं लक्ष्मी घेतलेली आहे। नेत्यांनी त्यांना पनवेलला पळवून नेलं होतं। रात्री लक्ष्मी दर्शनची डील बरोबर झाली नाही,